शिवछत्रपतींनी सिद्धीच्या उरावर बांधलेला पद्मदुर्ग पाहायला जातोय. खऱ्या अर्थात पाहण्यापेक्षा त्याच्या स्वच्छतेत गडस्वच्छतेसाठी जातोय. श्री शिवगडधारी परिवारातर्फे पद्मदुर्ग स्वच्छतेचं अभियान गेल्या कित्येक महिन्यापासून घेण्यात आलंय. मागे झालेल्या मोहिमेमध्ये खालच्या भागातील बालेकिल्ल्यातील खालच्या भागातील गवत आम्ही साफ केलेलं, गडाची स्वच्छता केलेली. तर यावेळेला मात्र आमचं लक्ष होतं ते तटबंदीवर साचलेलं पूर्ण गवत साफ करून तो भाग शिवदुर्ग प्रेमींसाठी मोकळा करणं. श्री शिवगडधारी परिवाराचे सर्व मावळे बुरुजाच्या एका टोकापासून किंवा किल्ल्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तटबंदीवरील गवत साफ करत होतेच. तटबंदीचा प्रत्येक जेव्हा एखादा दगड निखळतो तेव्हा खरा शिवप्रेमी लावण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच. शिवगडधारी परिवाराचं आजचं उद्दिष्ट होतं की आजचं काम मोहीम संपण्याच्या अगोदर तटबंदीवर साचलेला गवताची प्रत्येक काडी न काडी आम्हाला स्वच्छ करायची आहेच. ज्या योगे इथे वावरणं सर्वांना सहज शक्य होईल आणि तेच उद्दिष्ट घेऊन शिवगडधारी परिवाराचा प्रत्येक मावळा हे काम करत होता आणि आम्हाला त्याच्यात मोठ्या प्रमाणावर यशही लाभलंच. गड स्वच्छतेबरोबरच गडाचे विविध उपयोगी आम्ही आज इथे पद्मदुर्ग किल्ल्यात खूपच दुर्मिळ असा योग डायरेक्ट बोटीमधना पायात झालेला तोफगोळा अडकलेला मिळालेला आहे. हाच तो गोळा. तुम्हास शिवछत्रपतींच्या कुठल्याही किल्ल्यापेक्षा सर्वात जास्त तोफा या पद्मदुर्गावर आढळतात. हे या किल्ल्याचं आणखीन एक अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. या सर्वच्या सर्व तोफा या समुद्राकडे तोंड करून उभ्या आहेत. जणू त्या शत्रूच्या जहाजाची आरमाराची वाटच बघतायत. पण त्यापेक्षा जेव्हा तुम्ही या झरोक्यातून गॅलरीतून खाली बघता तेव्हा समोरचा सुंदर निसर्ग तुमच्यासमोर उभा राहतो. त्याचप्रमाणे इथल्या प्रत्येक बुरुजाची रचना ही अक्षरशः अप्रतिम आहे. त्या जागेवर विशिष्ट तऱ्हेने बुरुज उभारलेत की जिथून सर्वात जास्त हल्ला होण्याचा संभव आहे किंवा जिथून दारुगोळा किंवा युद्धप्रसंगी हालचाल करणे सोपे जाईल. ते ह्या किल्ल्याची रचना पद्मदुर्ग जेव्हा तुम्ही सहलीला किंवा दुर्ग स्वच्छतेला जाता तेव्हा तुम्हाला समुद्री किल्ला असल्यामुळे अशा मोठ्या प्रमाणावर सिगलची किंवा टिकट्यांची अंडी. पद्मदुर्ग हा किल्ला पूर्णपणे समुद्री किल्ला आहे. भर समुद्रात आहे. त्यामुळे पावसाळ्यात या किल्ल्यात जाता येत नाही. तेव्हा हा किल्ला खऱ्या अर्थाने या समुद्री पक्ष्यांच्या ताब्यात असतो. पद्मदुर्गाचं वैभव पाहत असतानाच पण आम्ही मात्र आमचं काम चालू ठेवलेलंच. जे आमचं आज मेन काम होतं ते म्हणजे पूर्णपणे पद्मदुर्गाची साफसफाई करणं, दुर्ग संवर्धन करणं. हे मात्र आम्ही त्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवलं. दुर्गावरील विविध शिल्पकलेचे नमुनेही यावेळी आम्ही पाहिले. गडावरील तोफा साफ करतानाच येथे विविध प्रकारची झाडं, गवतं आणि नको असलेली काटेरी झाडं आढळली. तीही साफ गड निर्मिती करताना तिथल्या सैनिकांची किती व्यवस्था केली जाते, मग ती नैसर्गिक विधिका असून हे पद्मदुर्गावरचं प्रॉपरली उदाहरण. हे इंडियन टाईप शौचालय. किल्ले पद्मदुर्गाचं विविध वैभव पाहत होतोच आम्ही. पण त्यावेळेला आम्ही कामही तसंच ठेवलेलं, कारण या वैभवावरच खऱ्या अर्थाने हा किल्ला उभा आहे. पण आम्ही गड स्वच्छतेचं, गड संवर्धनाचं काम मात्र एका बाजूला त्याच गतीने करत होतो. हा जो तुटलेला भाग दिसतोय हे खऱ्या अर्थात इथपर्यंत हा पद्मदुर्ग किल्ला होता. तो एकच दगड अक्षरशः नेटाने उभा आहे. पद्मदुर्ग किल्ल्याच्या बालेकिल्ल्याची स्थिती खूप चांगली आहे. त्या मानाने त्याचा पडकोट मात्र पूर्णपणे आता क्षतिग्रस्त आहे. त्याची खऱ्या अर्थाने दुरुस्ती व्हायलाच हवी. तरच आपल्याला पद्मदुर्ग पूर्णपणे पाहता येईल. तोफा दिसत आहेत त्या खऱ्या अर्थात तिथल्या तोफा नाही आहेत, तर या वरच्या बुरुजावर असलेल्या तोफा आहेत, समुद्राकडे रोखलेले दिसतील. ते पद्मदुर्गाचे फक्त आणि फक्त अवशेष. दुर्ग म्हणून या किल्ल्याला नाव पडलं ते या बुरुजामुळे. याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या फुललेल्या कमरासारख्या दिसतात, म्हणून याला पद्मदुर्ग असं म्हणतात. तो पद्मबुरुज स्पष्टपणे दिसतो. बरोबर या बुरुजाच्या खाली तुम्हाला महादरवाजा दिसेल. हे होता इथे या त्याच्या बुरुजावर तुम्हाला अशा जंग्या दिसतात. पण मी आज पहिल्या वेळेला बघतोय की हा जो मधला दगड आहे तो कशा करता लावलाय हे काही क्लिअर होत नाही. वरती तटबंदीवर जाण्यासाठी, वरच्या बुरुजांवर जाण्यासाठी जागोजागी अशा मजबूत दगडाच्या पायऱ्या केलेल्या, घडीव दगडाच्या पायऱ्या केलेल्या दिसतात. हा पूर्वेकडचा दरवाजा, हा दर्या दरवाजा किंवा पूर्वेकडील दरवाजा. या ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या तोफा दिसत आहेत या इथल्या तोफा नाहीत, तर या वरच्या बुरुजावर होत्या. कोणीतरी नतद्रष्टांनी या इथे टाकून दिल्यात.
हे समोर आहे हे छोटंसं दारुगोळा कोठार. आज जर आपण इथेही खणलं तरी आपल्याला काही ना काहीतरी मिळण्याचा संभव आहे. या जागेंचा किंवा या वस्तूचा काय उपयोग व्हायचा या साधनांचा हे मात्र आताही माहीत नाही. पद्मदुर्गाच्या तटबंदीवरील बुरुजांवरील गवत काढल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने उतरलो तो खाली. येथे विविध प्रकारचे गवत आम्हाला दिसत होतेच. ते साफ करणं हेही आमचं पद्मदुर्ग किल्ला हा शिवछत्रपतींनी बांधला आणि संभाजी महाराजांच्या कालावधीत तो पूर्ण झाला. पण जेव्हा शिवछत्रपतींनी बांधलेल्या किल्ल्यावर अशी मशीद दिसते तेव्हा प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना काय होत असतील हे नाही व्यक्त करू शकत. पण जेव्हा किल्ला बांधला गेला तेव्हा नक्कीच येथे मशीद नव्हती. पण आता मात्र तुम्हाला इथे एक मशीद पाहता येते. हा पद्मदुर्ग किल्ल्यावरील पाण्याचा तलाव आहे. एकदा पूर्णपणे साफ करण्याची गरज आहे. बालेकिल्ल्यामध्ये एकूण 3 पाण्याची टाकी तुम्हाला सद्यस्थितीतही पाहता येतात. पूर्व दरवाजा किंवा दर्या दरवाजा म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या बाजूला एक बुरुजातच असलेलं कोठार आहे. ते मात्र एकदा व्यवस्थितरित्या पाहावं. तिथे निसर्गाने अनेक चमत्कार केलेले तुम्हाला दिसतात आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे तिथली बांधणी खूप छान आहे. सगळे क्षार जमलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर पावसाचं पाणी याच्यातून थोडं थोडं झिरपतं आणि तुम्हाला माहिती आहे की पावसाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार आणि मिनरल्स असतात. ते इथे साचून त्याचे वेगवेगळे आकार इथे निर्माण झालेले तुम्हाला दिसतातच. त्याच्या वरच्या बुरुजा खाली जे धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार होतं तिथे आपण आहोत. तिथे एक खूप चांगला व्ह्यूज येतोय किंवा त्या तसं म्हणण्यापेक्षा एक खूप अक्षरशः कठीण आणि मजबूत असलेलं बांधकाम तुम्हाला इथे पाहता येतं. या कोठाराची कमानदार बांधणी आणि त्यांची बॅलन्स घेण्याची पॉवर एकदा आवर्जून पाहावी. हे खऱ्या अर्थाने निसर्गाचा चमत्कार. मिनरल डिपॉझिटेशन, क्षार जमा झालेत. हे जर उलटं असतं तर मात्र इथे बरेच जण येत असते. किल्ल्याची सौंदर्यता आणि समुद्राची गाज मात्र पुन्हा ऐका. पूर्व दरवाजामध्ये काही खड्डे पडले होते. ते या निमित्ताने पूर्णपणे बुजवण्यात आले. पद्मदुर्ग गड स्वच्छतेचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्व मावळे अक्षरशः आपण आणलेल्या शिदोरीवर तुटून पडले. कारण भूकच त्या प्रमाणात लागली. शिवगडधारी परिवाराने नियोजित केलेल्या ठरवलेली कामं जेव्हा पूर्ण झाली तेव्हा प्रत्येकाला वेध लागलेले ते पुन्हा एकदा घरी जाण्याचे. मग आमच्यासाठी ही बोट तयार होतीच. आम्ही त्या बोटीत बसलो आणि आमच्या घराकडचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला. हे पद्मदुर्ग किल्ल्याला बजावूनच की अजून आमचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. आम्ही पुन्हा येणारच आणि गड हा शिवकालात किंवा शंभूकाळात ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करणारच. जय शिवराय.